रायगडच्या रोहा शहरामध्ये पाणी आलंय आणि तिथून बोटीच्या मदतीनं नागरिकांना रेल्वे स्टेशनला सोडले जात आहे। पाऊस काहीसा कमी झालाय। कुंडलिका नदीचं पाणी देखील काहीसं ओसरताना दिसतंय। रोहा रेल्वे स्टेशनला नागरिकांना सध्या सोडलं जात आहे। पुरामध्ये अडकलेल्या लोकांची बोटीच्या माध्यमातून सुटका करताना रायगडमध्ये बघायला मिळते। रायगडच्या रोहा परिसरामधली ही दृश्य आहेत। पुरामध्ये अडकलेल्यांची बोटीच्या माध्यमातून सुटका केली जाते। त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत बोटीमधून सोडलं जातं आहे। झालंय आणि इथल्या नागरिकांना किंवा जे प्रवासी आहेत रोहा स्टेशनला जाणारे त्या नागरिकांना रेस्क्यू करणं असेल किंवा त्या प्रवाशांना आणून सोडणं नेणं या गोष्टी इथं केल्या जातात। हे रेस्क्यू टीमचे काही सदस्य आहेत। सध्या काम नेमकं कसं करताय तुम्ही? आता सध्या काम आपण बोटीच्या सहाय्याने लोकांना ने-आण करतोय सध्या तरी। त्याच्यानंतर मग थोडे मुके प्राणी पण आहेत, त्यांना सुद्धा आपण स्वतः उचलून त्यांना बाहेर काढतोय। आणि त्याच्यानंतर असा विषय की जे आपले स्थानिक नगरसेवक आहेत तिथले, जसे की प्रशांत कडू साहेब असतील, रोहित हजारे साहेब असतील, ओमकार हजारे तर आणि राजू जैन आहेत, हे असे बरेचसे नगरसेवक आहेत। ते रात्रीपासून आमच्यासोबतच आहेत, आम्हाला लागेल ती मदत करतात। जसे की जेवण वगैरे असेल, मेडिसिन असेल, हे सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित पुरवतात आम्हाला सगळ्या गोष्टी। तर त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद। आणि बाकी आपलं काम चालूच आहे अजून। काल सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून काम चालू केलेलं आहे। तो अजून पण आम्ही काम थांबवलेलं नाही। रात्रभर पोरं आपली झोपलेली पण नाहीत। अशा प्रकारे आपलं रेस्क्यू व्यवस्थित चालू आहे। किती लोकांना आतापर्यंत सोडलं? आपण आतापर्यंत कालपासून जर काउंट केलं तर आपण आतापर्यंत जवळपास 700 ते 800 लोकांना आपण सुखरूप पलीकडे आणून सोडलेलं आपण त्यांना व्यवस्थित। बरं, आम्ही तुमच्याकडे येतो पण तत्पूर्वी मी या टीमशी देखील बोलतोय। दादा, काय सिच्युएशन होती? म्हणजे काही लहान मुलांना देखील तुम्ही रेस्क्यू केलात किंवा काय, किंवा ही सिच्युएशन साधारणपणे दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते? सर, खरं बोलायचं तर त्या लहान मुलांसाठी आहे ना, ते नगराध्यक्ष आहेत आपले, त्यांनी आमच्याकडं दूध दिलेलं त्यांना पोचवण्यासाठी। त्यांना दुधाची म्हणजे लहान मुलं होती, त्यांना दुधासाठी काहीच त्यांच्याकडे ऑप्शन नव्हतं। सगळं घरामध्ये पाणी भरलेलं, त्यामुळे त्यांना का दूध आम्ही नेऊन दिलं तिथे। त्यानंतर त्यांना वरती पोचवले। त्यानंतर आम्हाला भरपूर या दादांनी मदत केली। ते अजून दुसरे एक दादा होते, हे दादा होते, यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली। बोट, कारण नंतर पाणी कमी झालं, बोट आणायला आम्हाला शक्य नव्हतं। आम्ही 6 जणच गेलो, पाण्याचा प्रवाह जास्त होता म्हणून बोट हेवी होती। आम्हाला बोटसाठी यांनी मदत केली।